अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि त्या परिणाम स्वरूप हॉर्मुझ सामुद्रधुनीवर होणाऱ्या सागरी वाहतुकीवर इराणने निर्बंध घातले। एक महत्त्वाचा ऊर्जा मार्ग बंद झाल्यामुळे इंधन टंचाई निर्माण झाली। परिणामी इंधनाच्या किमती आकाशाला भिडल्या आणि याचा सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ लागला। नमस्कार, मी प्रीती खंडागळे, आपण बघत आहात आवाज इंडिया मराठी। आता बघूयात आमचा स्पेशल रिपोर्ट। भारतातील एलपीजी संकटावर सरकारचं ठोस पाऊल। अमेरिका इस्रायल हल्ल्यामुळे जगभरात इंधन टंचाई निर्माण झाली। विशेषतः एलपीजी सिलेंडरचा पुरवठा कमी झाल्यामुळे घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही स्तरांवर लोकांना याचा मोठा फटका बसतोय। हॉटेल व्यवसाय, रेस्टॉरंट आणि सामान्य नागरिकांना रोजच्या गोष्टी घेणं कठीण झालंय। पण या संकटावर मात करण्यासाठी भारत सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। सरकारने देशातील एलपीजी संकटावर मात करण्यासाठी एक ठोस योजना तयार केली आहे। पीएनजी कनेक्शनची ऑफर देण्यात आली आणि त्याचवेळी स्थलांतरित कामगारांसाठी विशेष उपाययोजना देखील करण्यात आल्या। 5 किलोचे फ्री ट्रेड एलपीजी सिलेंडर आता दुप्पट प्रमाणात वितरित केले जातील। केंद्र सरकारने स्थलांतरित कामगारांना एलपीजी सिलेंडरचा पुरवठा दुप्पट केला आहे। प्रत्येक राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागांना 5 किलोचे अतिरिक्त सिलेंडर दिले जातात। यामुळे किमान काही अंशांमध्ये कामगारांचे जीवन सुखर होईल। एलपीजी वितरणासाठी राज्य सरकार आणि तेल विपणन कंपन्यांची सहकार्याने एक सुसंगत प्रणाली विकसित केली गेली। आम्ही एलपीजी वितरकांना सूचित केलं आहे की कोणत्याही तुटवड्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली नाही। एकाच दिवसात 51 लाखांहून अधिक घरगुती सिलेंडर वितरित करण्यात आले। साठेबाजी आणि काळा बाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू आहे। मार्चपासून 50,000हून अधिक सिलेंडर जप्त केले गेले आणि 1400 पेक्षा अधिक वितरकांना नोटीस बजावण्यात आल्या। जरी इंधन संकट मोठं असलं तरी सरकारने घेतलेली पावलं लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहेत। एलपीजी सिलेंडरचे वितरण त्वरित होणं आणि काळा बाजारावर नियंत्रण मिळवणं हे सर्व काही सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा आधार ठरला आहे। संकट काळात सरकारने केलेली ही योजना एक आशेचा किरण घेऊन आली। स्थलांतरित कामगार, सामान्य नागरिक आणि व्यावसायिक यांना दिलासा देणारी ही कारवाई नक्कीच मोठ्या परिणामाचं कारण बनेल। जरी संकट मोठं असलं तरी एकजुटीने आणि योग्य निर्णय घेतल्यास त्या संकटांवर मात केली जाऊ शकते। याचा परिणाम देशभर होईल आणि हा बदल नक्कीच सकारात्मक असेल। तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची। नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।